तासगावची जनता निश्चित भाजपच्या पाठीशी राहील. स्वप्नील भैया पाटील. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी दिनांक 18 रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली असून या छाननीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगर अध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांचा अर्ज वैध ठरला असून तासगावाची जनता निश्चित भाजपच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास भाजपचे तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा तासगाव नगर परिषद निवडणूक प्रभारी अनिल लोंढे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय शिंदे, तालुका सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, व्यापार आघाडी अध्यक्ष तानाजी सावंत, नामदेव पाटील, शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्ष संजय चव्हाण, RPI शहर अध्यक्ष शिवाजी गुळवे तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. बेधडक न्यूजसाठी संपादक मुकेश बनसोडे. जे छाननी झाली त्या छाननीनंतर भारतीय जनता पक्षाचे 12 प्रभागाचे 24 उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचे सर्व अर्ज वैध ठरलेले आहेत. या भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 3 उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरती अचानक थोडेस लास्ट स्टेजला बोलणी झाल्यामुळं कमळ या चिन्हावर आम्ही उभे करत आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक उमेदवार कमळ या चिन्हावरतीच आम्ही या पॅनेलमध्ये समावेश केलेला आहे. हे पॅनेलचे आमचे 24 आणि 1 असं 25 उमेदवार झाले असतील. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाबरोबर आमच्या काही प्राथमिक चर्चा चालू आहेत. या चर्चा 2 दिवसामध्ये करून त्यांनाही जी राज्यामध्ये महायुती आहे त्या पद्धतीनं शहरामध्ये सुद्धा महायुतीचं पॅनेल म्हणून लढण्याची आमची एक सकारात्मक मानसिकता आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या 40 ते 50 वर्षामध्ये तासगाव शहरामध्ये पहिल्यांदाच 2 गटाला पर्याय म्हणून 3रं पॅनेल उभं राहते, संपूर्ण पॅनेल उभं राहते आणि ते भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI आणि या सगळ्या राष्ट्रवादी अजितदादा गट अशा सर्वांच्या एकत्रित येण्यानं या शहरामध्ये एक चांगलं पॅनेल उभं करू शकलो आणि सर्वसामान्य लोकांना आणि सर्वसामान्य उमेदवारांना बरोबर घेऊन आपण न्याय देऊ शकू ही भावना निश्चितपणे प्रबळ आता झालेली आहे. जर या पॅनेलचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही पॅनेल नसेल ज्यामध्ये या शहरातील विविध समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्या सर्व समाजांना प्रतिनिधित्व देत असताना शहरातील गोरगरीब सगळे आणि सर्वसामान्य सगळे उमेदवार आम्ही पॅनेलमध्ये उभं केलेलं आहे. राजकारणामध्ये आम्ही बघतोय शहरामध्ये की एक उमेदवार या वॉर्डातून त्या वॉर्डात जातोय, त्या वॉर्डातून 3ऱ्या वॉर्डात उभा राहतोय. हे उभा राहत असताना ते उमेदवारी मागत असताना तासगावचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अजय काकांनी सांगितलं तसं पैसेवाला उमेदवार पाहिजे अशा मानसिकतेतून विरोधात दोन्ही पॅनेल झालेले आहेत. आणि तासगाव शहरातील सर्वसामान्य गोरगरीब समाजाला, जनतेला आणि मतदारांना आम्ही त्या प्रभागात उभं राहून विकत घेऊ शकू आणि पैसे मी 50 लाख खर्च करणार, 1 कोटी खर्च करणार, 2 कोटी खर्च करणार, ही जे पैशाच्या उन्मादामध्ये जे पॅनेल उभं राहिलेलं आहे निश्चितपणे तासगावची स्वाभिमानी जनता या गरिबांच्या पॅनेल समोर उभं राहील, भारतीय जनता पक्षाच्या पॅनेल सोबत उभं राहील आणि पैशाच्या जीवावर आम्ही काही करू शकतो ह्या भावनेतनं जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये नेस्तनाबूत करेल याची मला खात्री वाटते. उमेदवार सगळेच नवीन आहेत, कोण जुने कोण आहे. काही ज्येष्ठ या शहरातले काही ज्येष्ठ नेते मंडळी आम्हाला जर मदत करणार असतील तर राजकारणात आम्ही त्यांची मदत नाकारायचं असं कुठं नाही ना. त्यांची काही ज्येष्ठ मंडळी आहेत, अनुभवान असतील, त्यांच्या कर्तृत्वानं असतील, त्या पक्षामध्ये एकनिष्ठ असतील, परंतु आज जर त्यांची मानसिकता भारतीय जनता पक्षाचा
किंवा या पॅनेलला किंवा या तिसऱ्या पॅनेलला महायुतीच्या पॅनेलला मदत करायची असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करणार. शहराध्यक्ष स्वातीताई सुरवंशी आमच्या सोबत आहेत, शहराध्यक्ष सोबत आहेत, थोडा वैयक्तिक कामानिमित्त बाहेर आहेत. कार्यकारिणीची शेवटची आम्ही बैठक घेतली होती. निरीक्षक आपले हे अनिल लोंढे सर म्हणून जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये मी सुद्धा होतो. बैठक त्यावेळेला झालेली आहे संपन्न. कार्यकारिणीची झाली, बोलवली होती, बूथ प्रमुखांची बोलवली होती, संपूर्ण प्रक्रिया पार पडलेले आहेत. जे उमेदवारी अर्ज भरले, इच्छुक असणं आणि प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरणं याच्यामध्ये फरक आहे. अनेक जण इच्छुक असतात, प्रत्यक्ष ज्यावेळेला उमेदवारी अर्ज भरायचे असते त्यावेळेला काही जण अर्ज भरत नाहीत, त्यामुळे त्याला सबस्टिट्यूट म्हणून पर्याय म्हणून काही अर्ज आपण भरावे लागतात. ते झालेलं आहे. पक्षाच्या बरेच म्हणजे किती पदाधिकारी किसान मोर्चाचे आता ते शेतकरी नेते म्हणा, किसान मोर्चाचं जुनं पद आहे ते. आता ते अर्ज भरला नाही ना तुम्ही. भारतीय जनता पक्षाकडे अर्ज तर भरायला पाहिजे. अर्ज भरला तर विचारू. अर्ज जर भरला नसेल, ज्या ज्यांनी भरला आणि ज्या ज्यांनी पक्षाकडे मागणी केली त्यांचाच विचार उमेदवारीसाठी होणार. ज्यांनी भारतीय जनता पक्षाकडे अर्जच भरला नाही तर त्यांचा आम्ही विचार कसा करू. प्रत्यक्ष अर्ज भरलेल्यांची लिस्ट काढा, तुमच्या लक्षात येईल. भारतीय जनता पक्षाकडून म्हणून ज्यांनी मागणी केली होती त्यांचाच विचार आपण केलेला आहे. काही नाराजीतून काहींनी राष्ट्रवादी अजितदादा गटातून अर्ज भरले, हा विषय घडल्याचं काय आम्ही नाकारत नाही, परंतु भाजपकडून भरायला तर पाहिजे होतं ना. असं असू शकतंय, राष्ट्रवादीकडून माहितीकडून तिकडून इकडे येत असं काय विषय. आणि इच्छुक होते, मुलाखतीला नव्हते. मुलाखतीला जे सुरुवातीला उपस्थित होते त्यांचा प्राधान्याने आम्ही विचार केला आणि त्यानंतर मग जे काही प्रभागामध्ये कुठे आपल्याला अडचण येत असेल, आरक्षणाच्या संदर्भात व्हॅलिडिटी कुणाची आहे, कॅस्ट सर्टिफिकेट कुणाचं आहे, हे अनेक पुढे अडचणी आल्या पॅनेल करताना, त्यावेळेला आपण मग जे मुलाखत दिली नाहीत अशी काही सुद्धा त्यामध्ये घेतली, पण ते आपल्याला तो टेक्निकली प्रॉब्लेम आल्यामुळे. पण मुलाखतीला ज्यांनी मागणी केली त्या सर्वांचा विचार आम्ही केला.